नशिबालाच गड आहे म्हणून काय करायचं. जेवढं गट काढतोय सीमेला कडे देते पलीकडचं विश्वास आहे आमचं पण आमच्यासाठी काय ना काहीतरी. आवड कशी निर्माण झाली? पण बसून होता सामीने त्याच्यामुळे म्हणजे मित्रांनो आपल्याला जोडणार सगळी तर यांच्यावर आपण विचारूया कसं काय 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 नियोजन. कुठलं गाव काय घरचा बैल आमच्या मावळीला काढल्यावर गाडीने गाडीने गट काढल्याने सीमेला नेमकी काढायची आमच्या नशिबालाच गड आहे म्हणून काय करायचं. जेवढं गट काढतोय सीमेला कडे देते हे आमचं सूर्य. आम्ही पुरसंगीला गेलो तिथे गट काढला चांगल्या गट काढल्यानं सीमेला कडे आले तेव्हा आमचा चित्र त्याचा विचित्र प्रॉब्लेम. गट काढतो आम्ही बोर तालुक्यात भरपूर आमचं नाव आहे. गट काढलं भरपूर केलं सीमेला काय नेमकी आम्हाला कडेच नशिबाला आमच्या कडेच एकदा बी आम्ही कधी म्हणतो हे आमचं गोळ. आणि आमचं पहिलंच माझ्या नातीने पहिल्या गावाला गट काढून दिला आमची काय खरेदी मोठं नाही केलं पहिल्या माझ्या आम्ही फेर वगैरे टाकायचो इथं फेर वगैरे टाकायचं फेरायची सवय झाली त्याला इथं. मग आमचं पहिलंच मैदान म्हणलं गावचं मैदानच खायला पहिल्या मैदानाला माझा घरचा पहिले माऊली म्हणलं तर कशाला मागायचे त्याचं नाव सूर्य पलीकडचं नाव यांची मैदान म्हणजे एखादं या सगळ्या बैलांचं सांगायचं म्हटलं तर कुठलं सांगू तुमच्या लक्षातच राहिलं होतं तुमचे सगळे मित्र. आम्ही ह्याला गेलो होतो सुप्याला गाडी गट काढला चांगल्या अंतरानं आम्ही काळवटीचं मैदान सगळं आणि आमचा मित्र दिवडीतला बाबू ड्रायव्हर म्हणून त्यांचा राणा मुंबईला त्यांच्याबरोबर आम्ही चांगल्याने गटबीट काढला आणि नेमकं गट काढल्यानं पावसाचं वातावरण होतं सीमेला नेमकी कडला लागली गाडी मस्त पुढं पळते काय नशिबाचा भाग असेल काय माहिती गाडी पुढे पळून गाडीने नेमकं तोंडात निकालात थोड्यासाठी मार खाल्ला ती सगळ्यात म्हणजे आमचं आठवणीत आणि किती मैदान म्हणजे आमचं काय आठवणीत कारण की पुढे गाडी पळती एवढी आणि निकालात थोडा दोन सीमेला कायम गाडी लागली आम्हाला विश्वास आहे आमचं पण आमच्यासाठी काय ना काहीतरी करणार पण नेमकं कडे आले आम्हाला बी अपेक्षा आता काय आता म्हणजे काही करता येत नाही ना आपल्याला मित्रमंडळांबद्दल काय सांगशील सहकारी सगळे विचार सहकार्य कसं असते म्हणजे गुलाला असला तरी पण कसं ही पोरं म्हणजे कायम आहे ना गुलाला असतो चालवाय म्हणा सगळ्या गोष्टी म्हणजे व्यायाम म्हणा खायला प्यायला सगळ्या गोष्टी ते चतुर्बाईला मालक म्हणजे बाहेर त्याला जुळत नाही ना दुसरीकडे बाहेर असतो म्हणजे सिरमला कामाला येतो त्या बाईला सगळं नियोजन म्हणजे आम्हीच करतो खाण्यापिण्यापासून सगळं आम्हीच करतो सगळ्या आमच्या एका फौजींच्या हॉटेलमध्ये त्याचं सगळं आम्हीच करतो चालवणं व्यायाम सगळं आम्ही या बैलाची थोडीशी माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? अनिकेता बाळकृष्ण हाके शिवाजीनगर. बैलाचं नाव काय? चंद्रा. किती वर्षाचा आहे काय? बैल आता चालाय की 8 वर्षाचा. 8 या क्षेत्रात काय सांगतात? 5-6 वर्ष. आवड कशी निर्माण झाली? आवड म्हणजे असंच बैलांचं बाकीच्यांच्या बघून आपली घरची वस्त्र झालती त्याच्यावरती पळतो. होय. आजच्या मैदानात नियोजन केलं तर चांगलं पण नाही फसलं व्हायचं. होय. कसं काय म्हणजे का फसलं काय तुम्हाला म्हणजे अनुभव आला असेल ना काहीतरी अनुभवातून शिकावं तेव्हा माणूस मोठा होता असं म्हणतो. गाडी होती मधनं ड्रायव्हरचाही फसलं आमचं नियोजनच फसलं थोडक्यात असं झालं म्हणजे बसून होता सामीने त्याच्यामुळे गोळ झाला. बैलाची खासियत सांगायची म्हणलं तर काय सांगशील चंद्रा? बैलाची खासियत म्हणजे आता आम्ही एक 5-6 मैदान पडलो 2-3 मैदानात गट पास आहे सीमेला सगळ्या कडेनी चिठ्ठी त्याच्यामुळे गोळ होते. खांदी पळते का? शेवजीने पळतो दोन्ही खांदी ठामी. कुठलं सांगशील जी लक्षात राहिलं की बाबा सांगसल म्हणजे आमच्या आता घरचं रायबाचंच मैदान काय घडलं होतं तिथं? बोरला राहिलो आम्ही आता नाही का खांदी कुठलाही पलटून 1-2-3 मैदान केलेत आम्ही 5 नंबर किंवा 7 नंबर 3-4. तुझं नाव? निशांत आपवले. कुठलं गाव? शिवाजीनगर. 10वीत. कसं काय इकडे शाळा चालू तरी पण कृष्णा. कृष्णा किती वर्षाचा आहे? आता 1.5 वर्ष. 1.5 वर्षाचा. कसं काय आवड तुला आता एवढं 10वीत तरी पण? घरच्या गाईला होत घरची गाय का किल्ला आपल्याकडे? आज किती वेळ गटाला राहिलाय काय? आज 20 मध्ये 7व्या तासात. 7व्या तासावर. सांगशील खासियत सांगायची? जिथं जाईल तिथं गट काढत होता त्या मैदान जाईल त्या करत नाही नाराज करत नाही.